झाले गण व्हायचे जिल्हा परिषद गणमध्ये बोरामणी एक गट आहे गणामधून सामाजिक कार्यकर्ते व चालक मालक एक मोठी संघटना आहे. संघटनेचे अध्यक्षपद आहेत 3 तालुक्याचे आणि वैशिष्ट्य म्हणतात सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर राहतात. उमाकांत राठोड साहेबांचे जवळचे नातामध्ये त्यांचा संबंध आहे. मग असं संजय बाबूराव राठोड हे अग्रेसर असल्यामुळे आज त्यांनी काँग्रेसमधल्या इच्छुक फॉर्म त्यांनी सादर केलेत आणि उद्याच सगळ्यांची मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये पण त्यांची मुलाखत होतील आणि काँग्रेस पार्टीला एवढं रिक्वेस्ट करतो जिल्ह्याच्या अध्यक्ष व आदरणीय आमचे देशाचे नेते शिंदे साहेब आणि पंडितताई शिंदे यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करून की त्यांचा अर्ज स्वीकारावा. त्यांना इच्छुक उमेदवार जो फॉर्म त्यांनी भरले त्यांना तिकीट भेटावं ही मागणी अकबर शेख काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस. राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे सरचिटणीस सोलापूर शहरचे आमचे अकबरबाई यांच्या प्रयत्नाने आम्ही आज संजय राठोड यांचा बोरामणी जिल्हा परिषद गटातून इच्छुक फॉर्म भरलेला आहे. संजय राठोड हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. खरं तर त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर तुम्ही निवडणूक लढा म्हणून आम्ही कार्यकर्ते त्यांना सर्वांनी आग्रह केलेला आहे. नक्कीच त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद गट हे बोरामणी जिल्हा परिषद गट हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. नक्कीच तिने 100% निवडून येतील एवढी मी गवाही देतो आणि पुन्हा एकवार शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. झाले गण व्हायचे जिल्हा परिषद गणमध्ये बोरामणी एक गट आहे गणामधून सामाजिक कार्यकर्ते व चालक मालक एक मोठी संघटना आहे. संघटनेचे अध्यक्षपद आहेत 3 तालुक्याचे आणि वैशिष्ट्य म्हणतात सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर राहतात. उमाकांत राठोड साहेबांचे जवळचे नातामध्ये त्यांचा संबंध आहे. मग असं संजय बाबूराव राठोड हे अग्रेसर असल्यामुळे आज त्यांनी काँग्रेसमधल्या इच्छुक फॉर्म त्यांनी सादर केलेत आणि उद्याच सगळ्यांची मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये पण त्यांची मुलाखत होतील आणि काँग्रेस पार्टीला एवढं रिक्वेस्ट करतो जिल्ह्याच्या अध्यक्ष व आदरणीय आमचे देशाचे नेते शिंदे साहेब आणि पंडितताई शिंदे यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करून की त्यांचा अर्ज स्वीकारावा. त्यांना इच्छुक उमेदवार जो फॉर्म त्यांनी भरले त्यांना तिकीट भेटावं ही मागणी अकबर शेख काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस.